मागील महिन्यात बदलापूरमध्ये 2 अल्पवयीन शाळकरी मुलींवरती लैंगिक अत्याचार झाल्याची घटना कळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता। अशातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। आई वडील कामावर गेले असताना छोट्या बहिणीसह घरात असलेल्या एका 9 वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमानं बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे। पीडितेच्या छोट्या बहिणीसमोर ही घटना घडली। आई वडील कामावरून घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आलाय। या घटनेबद्दल कुणालाही न सांगण्यासाठी आरोपीनं पीडितेला 20 रुपये दिले होते। पोलिसांनी मुलींनी वर्णन केल्याप्रमाणे रेखाचित्र तयार केलं असून आरोपींचा शोध घेत आहेत। बातमी सविस्तर पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर ही घटना घडलेली आहे नागपूरमध्ये एका 9 वर्षीय मुलीवर घरात घुसून अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेनं नागपूर हादरलेलं आहे। ही घटना रविवारी संध्याकाळी 4 वाजता शहरातील पारडी भागात घडलेली आहे। मुलीचे आई वडील हे मजुरी करतात, तर दोन्हीही मुली घरीच राहत होत्या। ते कामावर गेले असताना आरोपी घरी आला होता। पीडित मुलीनं दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी तिच्या लहान बहिणीसोबत घरात होती। त्यावेळी एका 35 ते 40 वर्षीय वय असलेला आरोपी दुचाकीवरून घरी आला। त्यानं बाहेरून आवाज दिला आणि वडिलांबद्दल चौकशी केली। वडिलांच्या नावाने आवाज दिला। घरात दोन्हीही मुलीच असल्याचं लक्षात आल्यानंतर आरोपी घरात घुसला। त्यानंतर त्यानं 9 वर्षाच्या मुलीवर तिच्या छोट्या बहिणीसमोरच अत्याचार केला। त्यानंतर या घटनेबद्दल कुणालाही काहीही न सांगण्यासाठी पीडितेला 20 रुपये दिले आणि फरार झाला। आई वडील कामावरून घरी परतल्यानंतर दोन्हीही मुलींनी झालेला प्रकार सांगितला। त्यानंतर पालकांनी मुलींसह पारडी पोलीस ठाण्यात जाऊन याची तक्रार केली। वैद्यकीय चाचणीत मुलीवर अत्याचार झाल्याचं आढळून आलं। पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुलीच्या सांगण्यावरून एक रेखाचित्र तयार करण्यात आलं असून आरोपीचा शोध घेत आहेत।